सलाम. आजच्या या विशेष विश्लेषणात आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा कथेवर लक्ष केंद्रित करणार आहोत जी हजारो वर्षे जुनी आहे, वाळवंटातील परीक्षा. पण थांबा, ही केवळ इतिहासातील एखादी नोंद नाही बरं का. आजच्या धकाधकीच्या जीवनात रोजच्या संघर्षांवर मात करण्यासाठी ही कथा एका उत्तम सर्व्हायव्हल मॅन्युअलसारखं काम करते. मग प्रश्न असा पडतो की वाळवंटातील एक अतिशय प्राचीन परीक्षा आजच्या आधुनिक आणि गुंतागुंतीच्या जीवनात टिकून राहण्यासाठी आपल्याला कशी मदत करू शकते. तर मग आपण याच्या खोलात जाऊया. येशू ख्रिस्ताने वाळवंटात ज्या भयंकर परीक्षांचा सामना केला त्यातून आजच्या काळात पावलापावली भेटणाऱ्या मोहांना कसं सामोरं जायचं याचा एक अचूक मार्ग सापडतो. मानवी प्रवृत्ती शेवटी तीच असते नाही का. त्यामुळेच हे धडे आजही अत्यंत प्रभावी आहेत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. भाग 1, वाळवंटात प्रवेश आणि या परीक्षेची पार्श्वभूमी. या संपूर्ण घटनेची सुरुवातच अतिशय नाट्यमय आहे. बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने येशू एका अत्यंत रखरखीत आणि ओसाड अशा यहुदी वाळवंटात जातो. तिथे तो तब्बल 40 दिवस घालवतो. हा काळ इस्रायली लोकांनी वाळवंटात काढलेल्या 40 वर्षांच्या प्रवासाची जाणीवपूर्वक आठवण करून देणारा आहे. आता यातून एक अतिशय सुरेख विरोधाभास समोर येतो. विचार करा, पहिला मानवी प्रतिनिधी आदाम एदेन बागेसारख्या एका परिपूर्ण आणि समृद्ध वातावरणात होता. त्याला कोणतीही उणीव नव्हती. तरीही तो मोहाला बळी पडला. याउलट येशू ख्रिस्त एका अत्यंत प्रतिकूल, ओसाड आणि भयानक वाळवंटात असतानाही विजयी ठरला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की केवळ परिस्थिती अनुकूल असून चालत नाही, तर आपला आतला निश्चय किती पक्का आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. भाग 2, शारीरिक परीक्षा, तात्काळ समाधानाचे आमिष. आता आपण थेट त्या वाळवंटात पहिल्या परीक्षेच्या दृश्याकडे जाऊया. सलग 40 दिवसांच्या कडक उपवासामुळे येशू शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत झाला होता. साहजिकच त्याला प्रचंड भूक लागली होती. शरीर जेव्हा सर्वात जास्त असुरक्षित असतं तीच वेळ नेमकी हेरली गेली. सैतानाने थेट याच शारीरिक भूकेवर आणि अस्वस्थता ताबडतोब दूर करण्याच्या मानवी प्रवृत्तीवर वार केला. तो म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे. हा मोह फक्त अन्नाचा नव्हता, तर देवाच्या वेळेची वाट न पाहता स्वतःच्या अधिकाराचा वापर करून एक क्विक फिक्स शोधण्याचा होता. पण यावर येशूने दिलेलं उत्तर अत्यंत शक्तिशाली होतं. त्याने स्वतःची शक्ती वापरण्याऐवजी पवित्र शास्त्राचा आधार घेतला. तो म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. किती अर्थपूर्ण आहे. यातून हे स्पष्ट होतं की तात्काळ मिळणाऱ्या शारीरिक आरामापेक्षा ईश्वरीय आज्ञाधारकता आणि त्याच्या वचनांवर विश्वास ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही प्राचीन परीक्षा आपल्या आजच्या जीवनाशी अगदी तंतोतंत जुळते. आज आपल्या रास्त गरजा चुकीच्या मार्गाने पूर्ण करण्याचा मोह आपल्याला सतत होत असतो. अगदी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे तात्काळ समाधानाची हाव असो, व्यसन असो किंवा देवाच्या तरतुदीवर अविश्वास दाखवून चुकीच्या मार्गाने सर्व काही मिळवण्याची धडपड असो. दगडाची भाकरी करण्याचा हा मोह आज वेगळ्या रूपात आपल्यासमोर उभा असतो. भाग 3, अहंकाराची परीक्षा, चमत्काराची मागणी. चला आता पुढे जाऊया आणि ही कथा कशी वळण घेते ते पाहूया. आता दृश्य वाळवंटाच्या जमिनीवरून थेट येरुशलेमच्या मंदिराच्या अत्यंत उंच शिखरावर जातं. ही दुसरी परीक्षा खूप गुंतागुंतीची आणि पूर्णपणे मानसिक आहे. इथे शरीराचा संबंध नाही, तर इथे अहंकारपणाला लागला आहे. सैतान अत्यंत हुशारीने स्वतः पवित्र शास्त्राचा चुकीचा संदर्भ देतो आणि आव्हान देतो की स्वतःला खाली झोकून दे, कारण देव त्याच्या दूतांना तुला वाचवण्याची आज्ञा देईल. हा मोह कशाचा होता, तर एक चमकदार सार्वजनिक चमत्कार दाखवून देवाचं प्रेम आणि स्वतःचा अधिकार जगाला ओरडून सांगण्याचा. पण या फसवणुकीलाही तितक्याच ठामपणे उत्तर दिलं गेलं. पुन्हा शास्त्राचाच अचूक संदर्भ दिला गेला. तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस. यातून एक अतिशय मोलाचा धडा मिळतो. खरा विश्वास आणि नम्रता सिद्ध करण्यासाठी देवाची परीक्षा पाहण्याची किंवा कोणत्याही नाट्यमय चमत्काराची किंवा स्टंटची अजिबात गरज नसते. खरा विश्वास हा नेहमीच शांत आणि अढळ असतो. मंदिराचं ते उंच शिखर म्हणजे आजच्या काळातील आपल्या अहंकाराचं उत्तम प्रतीक आहे. आज आपण सगळेच लोकांकडून सतत मिळणाऱ्या मान्यतेसाठी धडपडत असतो. मग ते सोशल मीडियावरील लाईक्स असोत किंवा अहंकारातून मिळवलेलं यश असो.
स्वतःच्याच कर्तृत्वाला देव मानण्याची प्रवृत्ती आणि स्वार्थासाठी मर्यादा ओलांडण्याची सवय या सर्व गोष्टी याच परीक्षेचा भाग आहेत. पण एक लक्षात ठेवायला हवं, लोकांची वाहवा मिळवण्यासाठी स्टंट करण्यापेक्षा नम्रता ही अनेक पटींनी अधिक शक्तिशाली असते. भाग 4. सत्तेची परीक्षा, तडजोडीचा सापळा. आता आपण या कथेच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. यावेळी येशूला एका अत्यंत उंच पर्वतावर नेलं जातं, जिथून जगातील सर्व वैभवशाली राज्ये आणि त्यांची संपत्ती दिसते. हा कथेचा सर्वोच्च बिंदू आहे. हा मोह थेट हृदयाचा आणि मूल्यांचा होता. एका क्षणाची नैतिक तडजोड करण्याच्या बदल्यात जगाची संपूर्ण राजकीय सत्ता आणि संपत्ती देऊ केली गेली. जर तू पाया पडून मला नमन करशील तर हे सर्व मी तुला देईन. यात कोणताही संघर्ष नव्हता, वेदना नव्हत्या, फक्त एक छोटीशी तडजोड होती. दुःख टाळून थेट राजा बनण्याचा हा एक शॉर्टकट होता. पण हा प्रस्ताव पूर्णपणे आणि अंतिमरित्या नाकारला गेला. तू आपला देव परमेश्वर याला नमन कर आणि केवळ त्याचीच सेवा कर. निर्मात्यांप्रती असलेली संपूर्ण निष्ठा ही कोणत्याही ऐहिक सत्तेपेक्षा, संपत्तीपेक्षा किंवा यशाच्या शॉर्टकटपेक्षा नेहमीच वर असली पाहिजे. ध्येय कितीही मोठं असलं तरी मार्ग कधीच चुकीचा असू नये, हाच याचा अर्थ. आता यातली सर्वात रंजक गोष्ट पाहूया. हा प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनातील निवडींशी कसा जोडला जातो. रोजच्या आयुष्यात, विशेषतः करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी आपल्या सचोटीशी आणि मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रचंड दबाव आपल्यावर अनेकदा येतो. शेवटी यश मिळणं महत्त्वाचं आहे, मार्ग कोणताही असो, असा विचार अनेकदा डोकावतो. सैतानाचा प्रस्ताव आणि येशूची निष्ठावान निवड यातील हाच तो खरा फरक आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. भाग 5. आपल्या दैनंदिन संघर्षांवर मात करणे आणि जगण्याची काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे. तर मग या प्राचीन विजयातून आपण खरोखर काय शिकू शकतो? हा विजय म्हणजे केवळ इतिहास नाही, तर जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्याचा एक अत्यंत व्यावहारिक आराखडा आहे. याच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत. पहिली पायरी, परीक्षेची अपेक्षा करा. मोह निर्माण होणं हा एक अगदी सामान्य मानवी अनुभव आहे. ते पाप नाही, त्यामुळे मोहात पडल्यासारखं वाटलं तरी निराश होऊ नका. दुसरी पायरी, पवित्र आत्म्यावर अवलंबून राहा. आपण हे युद्ध केवळ स्वतःच्या बळावर किंवा इच्छेवर लढू शकत नाही, त्यासाठी ईश्वरीय मदतीची गरज असतेच. आणि तिसरी पायरी, देवाचे वचन जाणून घ्या. सत्य आणि ज्ञान हेच मोहाविरुद्ध लढण्याचं आपलं सर्वात मोठा बचावात्मक शस्त्र आहे. आणि आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आज आपण आपल्या आयुष्यात कोणत्या वाळवंटातील परीक्षेचा सामना करत आहोत? तो तात्काळ समाधानाचा शरीराचा मोह आहे, लोकांची मान्यता मिळवण्याचा अहंकार आहे, की मूल्यांशी तडजोड करून मिळवलेली सत्ता आहे? स्वतःच्या सध्याच्या लढाया ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, या प्राचीन कथेतील आध्यात्मिक शिकवणीच्या मदतीने आपल्या जीवनातील या सर्व आव्हानांवर मात करणं नक्कीच शक्य आहे. आपले वाळवंट कोणतेही असो, विजय शक्य आहे.